धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि शूरामेवस्य महादधाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 वनगङ्गं गुरुते एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनितस्स श्रीपादतरुणे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन तुर्येण वेदेन नमामि मोक्ष पूर्वविलायति यथाञ्जने आयो तथायाति विनाशभाव घनसारपदीतेन दीपेन संदर्शिन ईलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुगं सुगन्धिकाय वदनानन्दगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत बुद्धधम्मासङ्ग सुगतसम्भव भातो धातुकम्मे लङ्काय लम्बुदीपे चिरसपूर्वणे नागलोके चतुके सप्तबुद्धासबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिभासु वन्दे सर्वे विबुद्धा तत्परतनुदय कोटिशेते नमामि वन्दामि चेते सप्पठाने सोपतिपीत सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्ये विदुर्यानं देवरूपं तुयेव निमलचक्षुर्गविर्गोरवन्नं सुखाय अभयचित्ते निवैकामं सुवतधम्मं सुखेम विरतरज्जय सुदनेन भीमरावं
संपूर्ण विश्वाला ज्याने सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्ती महामानव महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्मळाला धर्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा बोधीने भिक्खू संघ आणि सर्वश्रेष्ठ आचार्य रत्नाला प्रथमता मी अभिवादन करतो. त्यांच्या अशा महान आणि अचिंत्य प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा शुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान एक प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धम्म क्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज महामंगलय आषाढ पौर्णिमेच्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या पंचशील विचारवंत बुद्धविहार आणि विहारात आज बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाला 40व्या दिवसाला प्रारंभ होत आहे. तर या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका पंचशील विचारवंतचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रति सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो. तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपला अहिंसा म्हणून पाठ चाललेला आहे. काल आपण गुण घेतलेला आहे. गत कर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो का आणि याला बुद्ध म्हणतात का, आणि त्याच्यानंतर गत कर्मांचा भविष्य जीवनावर परिणाम होतो का आणि याला पण बुद्ध म्हणतात का हे दोन बघितलेले आहे. आजचा जो विषय आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा म्हणजे काय करणे, प्राण्याची प्राणी मात्राची हिंसा करणे म्हणजे त्याला हिंसा म्हणतो. आणि अहिंसा म्हणजे न करणे, बरोबर आहे. आता या अहिंसेचे दोन अर्थ आहेत. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचार हे दोन मार्ग आहेत. म्हणजे यांचे भिन्न विचार वेगवेगळे अर्थ आणि त्याचं आचरण कसं करायचं म्हणजे आत्मसात कसं करायचं हे दोन विषय आज आपण घेणार आहोत. आता अहिंसा म्हणजे जीव हिंसा न करणे त्याला आपण अहिंसा म्हणतो. हा बुद्धांच्या शिकवणीचा अत्यंत आणि महत्वाचा एक भाग झाला. त्याच्यामध्ये करुणा आणि मैत्री या दोघांचा जीवनाचा संबंध आहे. म्हणजे करुणा आणि मैत्री या दोघांचा जे संबंध आहे ते एकदम जवळचा आहे. आता करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे सर्व प्राणी मात्राच्या दुःखापासून मुक्त करण्यासाठी माणसांच्या मनातील त्याला आपण करुणा म्हणतो. म्हणजे थोडक्यात म्हणतो दयाभाव. आणि मैत्री म्हणजे कोणत्याही अटीविना सर्व प्राणी मात्रावरील प्रेमाची भावना म्हणजे मैत्री. करुणा आणि मैत्री हे तुमच्या लक्षात आलं. थोडक्यात तुम्हाला सांगतो एक उदाहरण देऊ. करुणा आंघोळीला भिक्षा करणाऱ्या गावात जात असतात तेव्हा त्यांना एका घराच्या समोर एक स्त्री स्वतःने दिसते. थांबतात त्याच्या वेदना आहे. कारण ती भिक्षा करणारा बाहेर उभा राहिले असताना तिला तिच्या वेदना परिस्थिती त्यांना ऐकायला येतात. खूप वेदना येतात, खूप किंमते, खूप तिला अशा वेदना होतात परिस्थितीच्या टायमिंगला. तर त्यावेळेस ते बाहेर असतात आणि त्या वेदना त्यांना सहन होत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये जे करुणा भाव निर्माण होतो म्हणजे तो करुणा भाव उत्पन्न होतो म्हणजे आपण दया भाव उत्पन्न होतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला असं की काय करावं पाहिजे अशी त्यांच्यावर ते म्हणजे भावना उत्पन्न होते त्याच्यामध्ये.
तरुणीची. मग ते बुद्धाकडे जातात आणि बुद्धाला जाऊन सांगतात की भगवान की श्रावस्तीमध्ये एका कुटुंबाची एक स्त्री होत असताना तिला खूप वेदना होता, काही वेदना झाल्या, मग काय केलं पाहिजे. भगवान म्हणतात तू त्यांना सांगता की तिच्याकडे जाऊन तू फक्त एवढंच करायचं की काय सांगायचं, हे माते हे भगिनी माझ्या जीवनामध्ये खूप हिंसा केली आहे. आपले हिंसकच होते आंबुलेला, परंतु जेव्हापासून मी भिक्खू संघात माझा नवीन जन्म झाला आहे तेव्हापासून मी करत न करत कोणाचीही हिंसा केली नाही. भगवान त्या आंबुलेला सांगतात काय बोलायचं तर मी करत नाही करत तेव्हापासून मी कोणाचीही हिंसा केली नाही आणि हे माझं सत्य वचन आहे. आणि ह्या सत्य वचनाने तुझं जे मंगल हो, तुझी प्रकृती चांगली हो, तुझ्या मुलाला जशी तुझं बाळ सुखरूप आहे तसं जे मंगल हो आणि तुझी प्रकृती चांगली समाधान हो. हे ऐकल्यानंतर अंगुलीमाल जे त्यांच्यामध्ये दयाभाव उत्पन्न होतो तर अंगुलीमाल तिथे जातात आणि त्या भगिनीचे ते बुद्धाने जे सांगितलं ते बाहेर आम्ही बोलतात की हे माते हे भगिनी माझ्या जीवनामध्ये मी खूप हिंसा केली आहे, परंतु जेव्हापासून या भिक्खू संघात माझा नवीन जन्म झाला आहे तेव्हापासून मी कळत न कळत एकही हिंसा केलेली नाही आणि हे माझं सत्य वचन आहे. येताना सत्य वचन होताना जे मंगल आणि ह्या सत्य वचनाने तुझं मंगल होते, तुझी प्रकृती चांगली होते, तुझ्या बाळाची तुझं हे मंगल होते. आणि हे जेव्हा मंगलमय जेव्हा त्या कुटुंबाप्रती त्या स्त्रीच्या प्रती करतात तेव्हा तिची प्रकृती एक चांगली होती आणि सुखरूप होती. आणि हे झाल्याच्या नंतर भगवान ग्रामीणला जातात आणि म्हणतात की भगवान तुम्ही सांगितल्याप्रमाणे की सगळे सुखरूप झाले तर भगवान अंगुलीमालाची स्तुती करतात आणि तिथल्या भिक्खू संघाला सांगतात की हा अंगुलीमालाने सगळ्यात मैत्रीपूर्ण मोठा आहे ह्या भिक्खू संघामध्ये तर ह्या अंगुलीमाला समजलं आणि त्याची स्तुती करून भगवान सगळ्या भिक्खू संघासमोर अंगुलीमालाची स्तुती करतात की अंगुल सगळ्यात आपले जर असेल मैत्री फळामध्ये तर अंगुलीमाला. एक सगळ्यात उत्पन्न झालं, एक त्यांच्यामध्ये करुणा भावामधून दयाभाव उत्पन्न झाला, दयाभाव उत्पन्न झाल्यामुळे मैत्री उत्पन्न झाली आणि हे आपलं जे नातं आहे करुणा आणि मैत्रीचं एवढं जवळचं नातं आहे हे शब्द तुम्हाला नाही. म्हणून हे नातं हेच एक उदाहरण सांगतो. आणि दुसरं स्वतः भगवंतांनी एका म्हाताऱ्या भिक्खूला जशी खूप आजाराने ग्रस्त झालेला भिक्खू होता त्याच्यातच भगवंतांनी आपल्याला उल्लेख केलेला आहे. तो भिक्खूची एवढी मिळवली होती त्या जागेची स्वतः भगवंतांनी त्या जागेला जाऊन भिक्खू संघाला सोबत घेऊन गरम पाण्याने साफ सफाई त्याची केली. म्हणजे ही सगळे ही मैत्री जेव्हा कोरोनाने उत्पन्न होते माणसाला दयाभाव उत्पन्न होतो तेव्हा आपण मैत्री करतो. पण ह्या मैत्रीचा निरपेक्ष भाव याच्यामध्ये कुठलाही मैत्रीचा स्वाभाव म्हणजे म्हणून एवढं नातं करुणा आणि मैत्रीचं एवढं नातं जवळ आहे हे भगवंतांनी इथं सांगितलं. म्हणून या शब्दाचा अर्थ होतो करुणा आणि मैत्री या दोघांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. म्हणजे हा एकामेकाचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणित अहिंसा ही सर्व काळी लग्न असे कर्तव्य होते की ती प्रसंगापेक्षा होती. आता याच्यात काय सांगितलंय तथापि प्रश्न असा विचारला जातो की बुद्ध प्रणित अहिंसा बुद्धांनी सांगितलेली अहिंसा बुद्ध प्रणित म्हणजे बुद्धांनी सांगितलेली अहिंसा सर्व काळी आणि उल्लंघन म्हणजे सर्व काही उल्लंघन असे कर्तव्य होते की
प्रसंगानुसार काय आहे प्रसंग मीठ त्याच्या अगोदर प्रसंगानुसार ती होती म्हणजे बुद्धप्रणी झालेली ती अहिंसा आहे ती प्रसंगानुसार होती. जसा प्रसंग येईल तसं त्यानुसार होणार आहे. हा केवळ एक सिद्धांत होता हा एक नियम होता आपण पुढे जे लोक भगवान बुद्धाची शिकवण मानतात बघा जे लोक भगवान बुद्धाची शिकवण मानतात तिला सर्व काही उल्लंघन असे कर्तव्य मानणे कठीण आहे. काय म्हणतात जे लोक भगवान बुद्धाच्या अहिंसेला मानतात म्हणजे अहिंसे शिकवणीला मानतात ते सर्वांना कठीण आहे. सगळेच करतात का अहिंसे सगळे हिंसा करणारे नाहीत का हिंसा करणारे आहेत ना पण जे या बुद्धाला मानतात पण त्यांना हे व्यक्ती मानायला आवडत आहे कुठलं प्राणाची पाताळ वेळ म्हणजे प्राणी माणसाची हिंसा करणार नाही पण प्रसंगानुसार हिंसा करावं लागतं ना बरोबर आहे की नाही. जसा प्रसंग येईल बुद्ध काय म्हणतात जसा प्रसंग येईल त्यानुसार व्हा. सायन्स तुमच्याकडे प्रज्ञा असली पाहिजे. प्रज्ञा म्हणजे असे की तुमचं शांत असतंय शांत असले की तुम्हाला कळलं की बाबा काय करायचं का वेळेनुसार तुम्ही ते ठरवलं. हे सगळ्याला कठीण झालं आहे. ते म्हणतात सर्व काळ अहिंसेचं सर्व काळ अहिंसेचं वागले तर पुष्कळ सत्य असत्य आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतात जर मी सर्व काळात असं वागलो तर सत्याला असत्य दुर्गुणाला दुर्गुण याला बलिदान द्यावं लागतो. असे जे या शिलाचं पालन करत नाही त्यांना असं वाटतं. बरोबर. पुढे काय म्हणतात या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे योग्य होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळ गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या विषयाला जर स्पष्टीकरण करायचं असेल तर अहिंसा या विषयाचा पुष्कळ जणांमध्ये असा गोंधळ निर्माण झालेला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे काय हा प्रश्न केला. प्रश्न हा महत्वाचा असून तो विचार विनिमय करण्यासारखा आहे. म्हणजे त्यांनी काय प्रश्न हा महत्वाचा असून तो विचार आहे. विचार आहे म्हणजे काय विचार करण्यात योग्य आहे. शिलोर म्हणजे श्रीलंका. शिलोरमध्ये भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाला येऊन युद्ध करण्यास त्यांनी उपयुक्त केले होते. म्हणजे श्रीलंकेमध्ये जेव्हा भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनीही परकीय आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी प्रमुख प्रेरणा दिली. कोणी श्रीलंकेत भिक्खू संघ. त्याच्यानंतर बृहस्पती ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनी शस्त्रांना धरण्यात होते. अहिंसेचा ब्रह्मदेशामधला ब्रह्मदेशात काय म्हणतात की तिथल्या भिक्खूंनी स्वतःही आक्रमण केले नाही आणि दुसऱ्याही आक्रमण करण्यापासून थांबवलं. त्याच्यानंतर ग्रामीण लोक अंडी खातात पण मासे खात नाही. इकडची लोक ते ग्रामीण लोक आहेत ते अंडी खातात पण मासे खात नाही. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालन वेगळ्या रीतीने केलेले. म्हणजे अशा पद्धतीने परिपालन प्रत्येक देशामधला जो अर्थ आहे वेगवेगळा लावला त्यांनी हिंदूमध्ये वेगवेगळा लावला आणि अशा पद्धतीने त्यांनी तिचे परिपालन केले.
बौद्ध मंडळाने एका ठरावामध्ये पंचशीलतील आईंना सोडून 4 जिल्हे मान्य केले आहे. परत जर्मनीमध्ये उदाहरण दिलंय की तिथल्या मंडळाने एक चिल मानलं नाही. कुठलं ते? पहिलं पानाची पाता वेळेमध्ये. मग किती किलो मागले ते? 4 किलो कुठले? अजिन्न दाना वेळेमध्ये. त्याच्यानंतर कामे सोडून तुम्ही 4 वेळेमध्ये. त्याच्यानंतर मुसावाला आणि शेवटचं 16 वेळ. म्हणजे 4 किलो तिथे मानतात जर्मनीमध्ये. पण हिंसेचं ते मान. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक देशामध्ये हे भिन्न भिन्न आहे. अहिंसेच्या या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती भगवंतानी म्हणजे इथं बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केला. कारण ही माहिती बाबासाहेबांनी दिली. आता अहिंसेचा खरा अर्थ काय? अहिंसेचा खरा अर्थ काय? भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठे केलेली नाही. याची जी व्याख्या केली भगवंतानी ती कुठे केलेली नाही. वस्तुता अहिंसेचा हिंदी शब्दाचा तेथीच उल्लेख करतो. म्हणून प्रसंगी म्हणजे विशिष्ट प्रसंगी म्हणून विशिष्ट प्रसंगी कोणाच्या आधाराने अहिंसेचा उद्देश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून विशिष्ट प्रसंगानुसार अहिंसेचा उद्देश करण्यासाठी त्याचा काय उद्देश होता याचा शोध घेतला पाहिजे. या विशिष्ट प्रसंगीचा पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मार देऊ केले. विशिष्ट प्रसंगानुसार काय पुरावा काय? कोणी भिक्षा म्हणून मार देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. एकावर काय सुचवलं? एखाद्याने विशिष्ट प्रसंगानुसार एखाद्या भिक्षूला जर मासाचं भोजन दिलं तर भगवान म्हणतात की ते त्याला ग्रहण करायला काही हरकत नाही. बुद्धाचा त्याला विरोध नव्हता. म्हणजे जे जर व्यवस्थित जर घडली त्या ठिकाणी जर मानाही असली तर भिक्षू जर भिक्षा करायला गेले तर जर त्याला ती वेळ पडली तर ते खावा त्या ठिकाणी विरोध नव्हता. म्हणतात ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्यात भिक्षूला प्रतिबंध. म्हणजे एखाद्या प्राण्याचा मारला तुम्ही त्याचा तुमचा भाग नव्हता परंतु भाग नसल्यामुळे जर त्यांनी मांस भोजनामध्ये देत असेल तर तुम्हाला खाण्यात काही असे भगवत त्याच्यामध्ये आलं. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्षूने खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. देवदत्त हो आच्या भाऊ भगवंताचा कोणाचा पुत्र हो अमिता कोणाचा अध्यक्ष एक अमिता आहे प्रतिभा त्याच्यातून अमिता या तुझा मुलगा आहे देव आच्या भाऊ देवदत्त हा भगवानचा किती विचार करायचा आणि तो जेव्हा संगमाने प्रवेश केला तर संगमानंतर भिक्षूचा वेगळा केला. तिथं पण तो काही काय नव्हता पाहिजे तो का सांगायचा भिक्षू सांगायला की भिक्षूला काही खायचं नाही तसं भोजनच करायचं. परंतु भगवंतांनी तशा एक त्याला म्हणून काढलं की भगवंताने त्याला नियोग केला. भगवंताने सांगितलं की वेळेनुसार तसा प्रसंग येईल तसं तुम्हाला वागलं पाहिजे. दुसऱ्या संबंधी पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्याचा बळी देऊ नये याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटले. भगवंत म्हणतात प्राणी याचा कुठं होत नाही. जर यज्ञ कोणी करत असेल त्या यज्ञामध्ये परिणत असेल तरी भगवंताने
हिंसेचं तुम्हाला असं तिथे समजलं आहे आता उद्देश हो ना तिथं म्हणजे त्या ठिकाणी मी विरोध करणार त्या ठिकाणी विरोध होता. आता पुढे बघा जैन धर्माचं काय म्हणणं आहे. जैन धर्म काय म्हणतो अहिंसा परम धर्मो हा आत्यंतिक म्हणजे टोकाचा सिद्धांत जैन धर्मात आहे. जैन धर्मामध्ये काय म्हणतात ते अहिंसा परम धर्म म्हणजे हिंसा करायचीच नाही. ते बघा रस्त्याने जरी जैन धर्माचे गुरु चालले तर ते आता वाढ घालतात म्हणजे त्यांच्या पायाखाली एखाद्या मुलगी पण आली नाही त्यांनी मग त्याचं वाऱ्या घालतात म्हणजे कसली हिंसा होता का म्हणे. हा जैन धर्माचं एक टोक आहे म्हणजे कडवं टोक आहे त्यांचं अहिंसेचं म्हणजे कसली हिंसा नाही पाहिजे. तसं बुद्ध धर्माचे आहे ना. बुद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये हा एवढा फरक आहे. बौद्ध धर्मात तसा नाही. जे बौद्ध धर्मामध्ये आहे तसा जैन धर्मामध्ये आहे तसा बौद्ध धर्मामध्ये नाही. दुसरा एक आता अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्या बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्या केलेली आहे. त्यात ते म्हणतात सर्वांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला कोणाची हत्या करण्याची इच्छा होणार नाही. आणि भगवंतांचा आपण हिंसा करू शकता. आपण जेव्हा भगवंताने आपल्याला पहिलं दिलेलंय पानाची पाता वेळेमध्ये शिक्कापद समाने आले की मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही. आता सगळे काय जवळच प्राण्यांना हिंसा करत नाही करत ना बरोबर नाही. मग आपण पण हिंसा करायला प्रवृत्त कधी होतो जेव्हा आपल्यामध्ये राग द्वेष क्रोध हे उत्पन्न होतो तेव्हा आपण हिंसा करण्याला प्रवृत्त होतो. मग हिंसा करणारच नाही त्यासाठी भगवंत म्हणतात की तुम्हाला ह्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. अकुशल करणे तुमचं हत्या करणे प्राणी माणसाची तुम्हाला अकुशल कर्मापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला त्या राग क्रोध याच्यातून प्रवृत्त करावा पाहिजे त्याचा त्याग केला पाहिजे. आणि जर तुम्ही याचा त्याग केला तर मग तुम्ही काय करता सर्व प्राणी मात्रावर प्रेम करता बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही सर्व प्राणी मात्रावर प्रेम करता तेव्हा तुम्हाला हिंसा करता का तुम्ही नाही करणार ना. कारण तुमच्यामध्ये जे सगळे राहतील तुमच्यामध्ये करुणाभाव जागृत होणार आहे प्रेम भाव जागृत होणार आहे मैत्री जागृत होणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हिंसाच करणार नाही. म्हणून भगवंत काय सांगता सर्वांवर तुम्ही प्रेम करा. जेव्हा तुम्ही सर्वांवर प्रेम करता तेव्हा हिंसा करण्याची तुमच्यावर इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे नकारात्मक प्रतिकरण नसून हे सुधारात्मक प्रतिकरण आणि असं भगवंत तुम्हाला सांग. पुढे काय म्हणतात असे दिसते की यावरून बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असा सांगणार आहे. वरील निधनावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता तो तुम्हाला समजून येईल. आणि या वरच्या सगळ्या वाचनावरून आणि वरच्या सगळ्या भगवंतांनी सांगितलेल्या जे जे चांगले कुशल मार्ग आहे याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की बुद्धाला अहिंसा कुठल्या मार्गाचा कुठलं मान्य होतं याच्यावर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ज्या ठिकाणी इच्छा जीव जीव हत्येची इच्छा जीव हत्येची इच्छा व जीव हत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध घडत वेळी असे स्पष्ट होते बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी जीव हत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीव हत्येला प्रतिबंध केला नाही. भगवंताचे सांगते की ज्या ठिकाणी तुम्हाला जीव हत्या करायची गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला भगवंतांनी बंधन घातलेलं नाही. समजा एखादा समाजामध्ये अचानक तुम्ही आलं एखादा प्राणी आला आणि तुमचा जर तो घात करणार असेल तुम्हाला हिंसा करायला सांगत तुम्ही म्हणणार काय भगवंतांनी सांगितले म्हणजे प्रत्येक
तुम्हाला जसा प्रसंग येईल तसं तुम्हाला काम करायचं. ज्या ठिकाणी जीव हत्याची इच्छा ह्याशिवाय जी हत्याचे कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीव हत्याला प्रतिबंध केला. म्हणजे ज्या ठिकाणी जीव हत्याची इच्छा ह्याशिवाय जीव हत्याला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीव हत्याला प्रतिबंध केला. म्हणजे ज्या ठिकाणी कारण नसताना तुम्ही जर हत्या करत असाल तर त्या ठिकाणी मुलांनी तुम्हाला थांबवले की बाबा त्या ठिकाणी करायचं. कारण तिथं काही कारण नसतं, विनाकारण तुम्हाला हत्या करायची गरज. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. आणि जर हे स्पष्टीकरण तुम्हाला जर कळलं दोन्ही भावाचं अहिंसेचं तर तुमच्या मनामध्ये जे विचाराचा जो गोंधळ आहे तो होणार नाही. या सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वात मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. आणि ही गोष्ट जर खरी की जीव हत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो त्या व्यक्तीवर होतो. तो व्यक्ती हिंसा करायची की नाही तो त्याच व्यक्तीवर अवलंबून आहे प्रसंगानुसार आणि त्याच्यावर त्यांनी थोपवलेला आहे. परंतु नाही हा निर्णय दुसऱ्या कोणावर कसा थोपविता येणार आणि कारण हा निर्णय दुसरा थोपविता येणार नाही. कारण त्या प्रसंगानुसार तो तिथं उपस्थित असतो. माणसाच्या अंगी प्रज्ञा म्हणजे शांत, माणसाच्या अंगी शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रज्ञा उत्पन्न असते, प्रज्ञा असल्यामुळे तुम्हाला शहाणपण निर्माण होतं आणि त्या शहाणपणाचा तिथं तुम्ही तो उपयोग केला पाहिजे असे भगवानचं म्हणणं. आता जीव हत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवस्थेत घ्यायच्या नीतिमान माणसाला वरता येते. बघा, जीव हत्येची आवश्यकता व अनावश्यकता याच्यामध्ये फरक करणारी घ्यायच्या विचार करून वागणारी व्यक्ती म्हणजे नीतिमान माणसाला वरता येते. आणि तो विचार करून माणूस असतो त्याला या देशामधला फरक करतो. म्हणजे नीतिमान आपल्याला म्हणजे चांगला वैचारिक विचार करणारा माणूस त्याला आपण नीतिमान त्याला त्याचा फरक करता येतो. एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. अशा माणसावर जो नीतिमत्ता चांगली सगळ्या गोष्टी चांगला वैचारिक माणूस चांगला आहे त्याच्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. बघा, ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे पण जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. त्यांच्यामध्ये हिंसाची इच्छा आहे पण जैन धर्मामध्ये हिंसा करण्याची इच्छा अजिबात. भगवान बुद्धांची अहिंसा ही त्यांच्या मध्य मार्गात धरून आहे. भगवान बुद्धाचा मार्ग कसा आहे तो मध्यम आहे. म्हणजे टोकाचा पण नाही आणि खायचा तराचा पण नाही, केवळ मध्यम मार्ग. म्हणजे अहिंसेचाही जो मार्ग ठरलेला आहे तो पण मार्ग कसा आहे मध्यम मार्ग. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धाचे तत्व म्हणजे इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल आणि नेमाला इंग्लिशमध्ये रूल्स म्हणतात याचा भेद केलेला आहे. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे तत्व आणि नियम याच्यामध्ये भेद केलेला आहे. आता त्याचा भेद काय पहिलं प्रिन्सिपल म्हणजे तत्व म्हणजे तत्वाचा अर्थ काय होतो. तत्व म्हणजे लौकिक असणारी मोडले तरी चालेल. तत्व म्हणजे कसं आहे ते लौकिक असतं. ते जर चुकून तुम्ही ते तत्व मांडलं आणि ते जर तुमच्याकडून मोडलं गेलं तसा तरी तो चालतो. पण रूल्स जे बनवलेले असतात तर रूल्स आपल्याला मोडता येत नाही. कारण रूल्स म्हणजे नियमामध्ये नियम बनवला असतो, कायदा बनवला असतो रूल्स मध्ये. जर तो मोडला गेला तर आपण त्याला शिक्षा पात्र होतो. या दोघांना तत्व आणि नियम
तर भगवंता दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे तत्व आणि नियम याचा भेद केलेला आहे. भेद तुम्हाला नियम त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. कुठले रूप दिले? अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही तर त्यांनी तत्वाचे दिले. तत्व काय सांगते तुम्हाला? वेळेनुसार तुम्ही दुसऱ्याने सांगितलं वेळेनुसार तुम्हाला मोडता येईल, पण नियम असा असतो वेळेनुसार मोडायचा असता तो कठोर असतो. ते नियम म्हणजे तुम्हाला कायद्यानुसार मोडला की तुम्हाला सजा होईल. काय म्हणतात? अहिंसेचे नियम म्हणून या देश केलेला आहे. अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. हे एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याचे विविधीकरण केले आहे. विविध म्हणजे विविध गोष्टींचा अभ्यास करून विचार मांडणे त्याला आपण विविधीकरण. आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला या संशय नाही. आणि असं जर केलं तर तो कशाप्रमाणे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर होते आणि तो शहाणपणा सारखा वागतो. हे नियमाचं पालन जर केलं बरोबर. या तत्वामध्ये तुम्हाला त्यानुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते. नियमाचा नसते. नियम तुम्हाला मोडतो असावा तुम्ही नियमाला मोडता. आणि ह्या तत्वामध्ये जे काय असतं तुम्ही जे नियम असतात ते मोडता किंवा न मोडता असावा तुम्ही या नियमामध्ये मोडता म्हणजे बघता. इथे आपला भाग संपलेला आहे. वेळेनुसार पुढे बघूया. दुसऱ्या दिवशी आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश म्हणजे संसार. ओके. बऱ्यापैकी कळलं असेल. ब्रह्मपाला सब पाप संपदा सचित प्रयोजपण एकान बुद्धान साधन ब्रह्मचर्ये सुचरित सुचरित चरे ब्रह्मचारे सुखदेती आत्मी लोके परमिहस न तावता धर्मधरो एवता बहुभासिति येतो अपरामी सुत्वान धम्मन कारेण पद्धति सर्वे धम्मधो होति यो धम्मन नप्पमज्जिति नस्ति मे शरणं नायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सद्य वचनं होतु मे जय मङ्गलम् नस्ति मे शरणं नायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सद्य वचनं होतु मे जय मङ्गलम् नस्ति मे शरणं नायं संघो मे शरणं वरम् एतेन सद्य वचनं होतु मे जय मङ्गलम् साधु साधु पंचमः बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय. आज आपले प्रधान उपासक आयुष्यमान विष्णुभाऊ खंदारे यांच्या वतीने पीठ वाटप करण्यात येणार आहे. तरी पंचेशी विचारमंचाच्या वतीने त्यांच्या परिवाराला सुख शांती आर्थिक बल प्राप्त हो अशी मंगलमय कामना त्याच्या कुटुंबामध्ये व्यक्त करतो. तरी सर्वांनी पाठिंबा देऊन त्याच्या कुटुंबाप्रती मंगलमय व्यक्त करावी.
साधु